खूप वेळा वाटलं, मीच जास्त समजून घेते का सगळ्यांना? मीच का प्रत्येक नात्यात स्वतःला मागे ठेवते? खूप वेळा वाटलं, मीच जास्त समजून घेते का सगळ्यांना? मीच का प्रत्येक नात्यात स्वतःला मागे ठेवते? आणि तरीही दोष माझ्याच वाट्याला येतो. नात्यांच्या नावाखाली मी माझं अस्तित्व हळूहळू पुसत गेले. नात्यांच्या नावाखाली मी माझं अस्तित्व हळूहळू पुसत गेले. सगळं ठीक आहे म्हणत म्हणत मनातील वादळ शांत करत गेले. मी हसले कारण घर हसत राहावं. मी हसले कारण घर हसत राहावं. मी गप्प राहिले कारण नातं तुटू नये. पण कोणीही विचारलं नाही कधी, तू ठीक आहेस ना? आणि हाच प्रश्न मला आतून सगळ्यात जास्त तोडून गेला. आयुष्याने शिकवलं, सहनशक्ती म्हणजे दुर्बलता नाही. आयुष्याने शिकवलं, सहनशक्ती म्हणजे दुर्बलता नाही, पण सतत सहन करणं हेही स्वतःवर अन्यायच असतो. देवाकडे मागताना मी नेहमी इतरांसाठी मागितलं. देवाकडे मागताना मी नेहमी इतरांसाठी मागितलं. स्वतःसाठी मात्र जसं होईल तसं म्हणत राहिले. नशीब माझ्यावर रागावलेलं नसावं, पण मीच स्वतःला कमी महत्त्व दिलं असावं. नशीब माझ्यावर रागवलेलं नसावं, पण मीच स्वतःला कमी महत्त्व दिलं असावं. काही नाती मनात खोल रुजलेली तरीही काळाच्या ओघात सुकून गेली. काही लोक दूर गेले आणि जाताना मला माझ्याच मनाची ओळख करून देऊन गेले. एक दिवस शांतपणे समजलं, सगळेच आपले नसतात. एक दिवस शांतपणे समजलं, सगळेच आपले नसतात आणि जे आपले असतात ते आपल्याला सतत दुखावत नाहीत. आता मी शिकते स्वतःशी प्रामाणिक राहायला. नाही म्हणण्याचं धैर्य जमवतंय. मनाला जखम झाली की हसण्याआधी ते स्वीकारते. मी अजूनही प्रेम करते, पण आता स्वतःवरही करते. मी अजूनही नाती जपते, पण त्यासाठी स्वतःला हरवत नाही. आयुष्य अजून संपलेलं नाही, काही स्वप्न थांबली असतील. पण संपलेले नाहीत, कारण स्त्रीचं मन मोडतं जरूर, पण संपत कधीच नाही. आज आरशात पाहून स्वतःला म्हणते, तू खूप सहन केलंस. आता थोडं जगायचं आहेस स्वतःसाठी.